हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी नवीन रेसिपी घेऊन आले आणि आज मी वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते सांगणार आहे। चला तर मग बघूया। आता मी एक वांग घेतलंय, त्याला मी सगळीकडून तेल लावून घेतलं। आता चाकूच्या साहाय्याने मधून मधून असं कट करून घ्यायचं आहे, थोड्या थोड्या जागी असं। कारण ते सगळं आतमधून बाहेरून असं व्यवस्थित भाजलं जाईल याच्यासाठी। याच्यानंतर मी लसूणच्या पाकळ्या 2-3 सोलून घेतलेल्या आहेत आणि आता ते मी जिथं कट केलंय ना त्याच्या मधून मधून अशा लावून घ्यायच्या आहेत। बघा, अशा पद्धतीने लावून घेतलेत मी। आता वांग पूर्णपणे सगळीकडून भाजून घ्यायचं आहे। मी जाळी ठेवली आणि त्याच्यावरती वांग ठेवले। आता हे सगळीकडून भाजून पूर्णपणे घ्यायचं आहे। बघा, आता इथं पूर्णपणे वांग भाजून झालेलं आहे पुढं। आता याचं पूर्ण असा कवर पूर्ण काढून घ्यायचं, साल काढून घ्यायची याची। बघा, मी इथं पूर्णपणे कवर काढलाय त्याचा। आता इथे एक कांदा मी कट करून घेतलाय बारीक आणि त्याला असा मस्त परतून घ्यायचा आहे अगोदर। आता 3 चम्मच तेल टाकलंय मी याच्यामध्ये आणि मस्त असं मंद आचेवरतीच त्याला मस्त भाजून घ्यायचंय गोल्डन होईपर्यंत। आता इथं कढीपत्ता मी टाकलाय। जिरे टाकले थोडेसे मी, 1 चिमूटभर टाकायचे। आता मी याच्यामध्ये मसाला टाकून घेते। बघा, काश्मीरी पावडर टाकली मी 1 चम्मच आणि लाल तिखट 1/2 चम्मच टाकलाय मी आणि हळद थोडीशी चिमूटभर। आता गरम मसाला मी 1 चम्मच टाकलाय। एक चम्मच नमक टाकलंय मी ह्याच्यामध्ये, मीठ टाकून घेतलंय। बघा, आता मस्त तेल सुटेपर्यंत असं कांदा मस्त परतून घेतलाय त्याच्यामध्ये आणि मसाला पण मिक्स झालाय छान असा। आता इथं मी वांग्याचं भरीत जे कट करून मॅश करून घेतलं होतं ते टाकून घेते। आता मंद आचेवरतीच 2 मिनिटं याला असंच परतून घेऊया आपण। बघा, मस्त असं भाजून घेतलंय, तेल सुटेपर्यंत तेल सुटायला लागलंय पूर्ण। बघा, रेडी आहे आता। आता इथं मी ओला कांदा होता त्याचा कट करून घेतला मी थोडा त्याला आणि ते टाकला। कोथिंबीर कट करून टाकली मी
आणि इथं ओल्या कांद्याची पात, ते पात कट करून बघा. आता वांग्याचं भरीत तयार आहे. आवडल्यास रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करा.